नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या राज्यसेवा एक्झाम त्याचबरोबर संयुक्त गट ब एक्झामचं वेळापत्रक आयोगाने दिलेलं आहे पूर्वपरीक्षेसाठीचं. त्यानुसार 13 सप्टेंबरला आपली राज्यसेवा होणार आहे आणि लगेच 11 ऑक्टोबरला एक महिन्यानंतर आपली संयुक्त गट बची पूर्वपरीक्षा होईल. मग आता या परीक्षांसाठी तुमच्या मनामध्ये जो एक मोठा प्रश्न पडला आहे की चालू घडामोडी आपण नेमक्या कुठून करायच्यात, तर त्यालाच आपण थोडंसं आज टॅकल करू, डिकोड करू. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या लेक्चरचा अजेंडा हा अगदी क्लिअर आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा, संयुक्त गट व पूर्वपरीक्षा, तर यासाठी चालू घडामोडींचा अभ्यास कुठून कुठपर्यंतचा करायचा आहे, त्याचे सोर्स काय असले पाहिजेत आणि त्यासोबतच खरं तर मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा सांगेल की चालू घडामोडींचं आपल्या स्पर्धा परीक्षांमधलं महत्त्व. तर खूप छान अजेंडा आहे. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला राज्यसेवा एक्झामसाठी आणि संयुक्त गट ब एक्झामसाठी विजन स्टडीच्या माध्यमातून जर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी विजन स्टडी ॲपमध्ये राज्यसेवा 2020च्या थर्ड बॅचचे ॲडमिशन ओपन आहेत. त्याचबरोबर संयुक्त गट ब पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा बॅचचे ॲडमिशन ओपन आहेत. या कोर्सच्या व्हॅलिडिटी ह्या तुमच्या एक्झामपर्यंत असतील. ठीक आहे, तर आता आपला जो मुख्य अजेंडा आहे त्याच्याकडे आपण येऊ की 2020साठी कधीपासूनचा आपल्याला चालू घडामोडींचा अभ्यास करायचा आहे. तर जानेवारी 2019 पासून ते अगदी फेब्रुवारी 2020 पर्यंतचा अभ्यास हा अगदी कंपल्सरी तुम्हाला करायचा, मॅन्डेटरी आहे हा. याच्यामध्ये कुठलाही तुम्ही डिले पडू नका की जानेवारी सोडून दिला किंवा फेब्रुवारी 2019 सोडून दिला, तर असं अजिबात करायचं नाही आहे. कारण आयोगाचा जर तुम्ही पॅटर्न बघितला तर अराउंड 1 ते 1.5 वर्षांपर्यंतच्या सुद्धा घडामोडी विचारल्या जातात. आता चालू घडामोडींचं नेमकं कसं असतं, तर एखादी ॲक्टिव्हिटी समजा या आधीच्या मंथमध्ये झाली, मग त्यानंतर आपल्याला त्याच्या रिलेटेड काही रिझल्ट पुढच्या महिन्यांमध्ये दिसतील, त्यानंतर आणखीन काही रिपोर्ट येईल, त्याच्यानंतर काही अमेंडमेंट्स होतात. तर असं हे पूर्ण लिंक असतात एकमेकांना घडामोडी. म्हणजे फक्त एक मुद्दा समजा एखाद्या नियुक्ती वगैरे संदर्भात जो असेल ना, तो काही कनेक्टेड नसतो. पण समजा एखादी पॉलिटिकल इव्हेंट असेल किंवा त्याचा संदर्भ आपल्या डायरेक्टली कॉन्स्टिट्यूशन सोबत असणार आहे, तर त्या चालू घडामोडी ह्या एकमेकांशी इंटरलिंक असतात. म्हणजे समजा जर एखादी घडामोडी ही तुम्हाला मे 2019 मध्ये पहिल्यांदा ऐकण्यात आली होती, त्यानंतर रिसेंट त्याच्यात अपडेट होतात, ते ऑगस्टमध्ये सुद्धा बघायला मिळेल. त्यानंतर आणखीन 2 महिन्यानंतर मग नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुद्धा त्या घडामोडी कंटिन्यू झालेल्या दिसतील. म्हणजे काय, तर चालू घडामोडी ह्या एकमेकांशी इंटरलिंक असतात. त्यामुळं कमीत कमी मागच्या 13 ते 14 महिन्यांचा अभ्यास तुम्हाला करावाच लागेल या पूर्वपरीक्षांसाठी. पण मला हे पण सांगायचं आहे की चालू घडामोडींचा अभ्यास हा सतत केला गेला पाहिजे. कारण त्याच माध्यमातून तुम्हाला सोसायटीमध्ये काय चालू आहे, समाजामध्ये काय चालू आहे, तर या घटकांशी तुम्ही कनेक्टेड राहाल. तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा बरेचसे क्वेश्चन हे चालू घडामोडीशी संदर्भात आलेले दिसतात. म्हणजे डायरेक्टली चालू घडामोडींमधून नाही येणार, पण त्याच्याशी संदर्भात काही बेसिक कन्सेप्टवरती क्वेश्चन विचारले असतात. तर म्हणून चालू घडामोडी हे अगदी तुम्हाला पोस्ट मिळाल्यानंतर सुद्धा अभ्यासायच्याच आहेत. कारण त्याच माध्यमातून तुम्ही अपडेटेड राहाल आणि त्याचा फायदा तुमच्या प्रशासनाच्या संदर्भात सुद्धा होईल. त्यामुळे चालू घडामोडींबद्दल असा मुळीच प्रश्न विचारू नका की आपण फेब्रुवारीपर्यंतच करायचं की काय. तर मी हे कंपल्शन फक्त सांगितलंय की जानेवारी 2019 ते फेब्रुवारी 2020 पर्यंत करायचंच आहे, याच्यामध्ये तर ढील द्यायचीच नाहीये. पण तुम्हाला यानंतरच्या मंथचा सुद्धा अभ्यास करतच राहणं गरजेचं आहे. हे मी फक्त राज्यसेवा पूर्वपरीक्षेबद्दल सांगितलंय. आपली जी संयुक्त गट ब एक्झाम आहे ती 1 महिन्यानंतर होणार आहे. तर फेबपासून आणखीन तुम्ही 2 महिने पुढे या, म्हणजे मार्च आणि एप्रिल, ते एप्रिलपर्यंतचे तुम्ही चालू घडामोडी ह्या संयुक्त गट ब एक्झामसाठी प्रिपेअर करा. ठीक आहे. आता यासाठी सोर्स कुठले आहेत, कुठून आपल्याला अभ्यासायचं आहे, तर ऑलरेडी जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 म्हणजे 2019च्या सगळ्या घडामोडी अगदी इन डिटेलमध्ये विजन गव्हर्नमेंट जॉबवरती दैनिक मराठीच्या माध्यमातून अपलोड केलेल्या आहेत. त्याचंच एक मोठं लेक्चर सुद्धा आहे, जवळपास 22 तासांचं ते लेक्चर आहे, ज्यामध्ये ऑल इन वन सगळं करंट अफेअर 2019 साठीचं इन्क्लूड केलेलं आहे. तर ते लेक्चर तुम्ही बघा. ऑलमोस्ट 1 लाखभर विद्यार्थ्यांनी ते ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही मिस केलं असाल तर तुम्ही पाठीमागे राहाल, तर नक्कीच हे लेक्चर बघा. त्याचबरोबर आपल्या तुम्हाला जर क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये जर प्रॅक्टिस करायची असेल तर विजन गव्हर्नमेंट जॉबवरतीच अगदी मोफतपणे करंट अफेअरच्या MCQची डेली क्विजची एक सिरीज सुद्धा आहे, ज्यामध्ये सुद्धा आपण मार्च 2020 पर्यंतच्या घडामोडी कव्हर केल्यात. तर तुम्हाला अगदी प्रॉपर अभ्यास करता येईल. तर ह्या सुद्धा घडामोडीनं थोडंसं रिवाईज करा. आणि या व्यतिरिक्त सुद्धा समजा जर तुम्हाला फक्त महत्त्वाच्या नियुक्ती बघायच्यात, महत्त्वाच्या गव्हर्नमेंट योजना बघायच्यात, तर यासाठी मृणाल मॅमनी विजन वार्षिकीच्या माध्यमातून प्रत्येक सेक्शन हा कव्हर केला आहे. मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर हे असे वेगवेगळे सोर्स आहेत. ठीक आहे. आता चालू घडामोडी करताना नेमक्या कोणत्या करायच्या असतात, तर ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडी असतात, राष्ट्रीय, व्यक्तिविशेष किंवा महत्त्वाचे दिवस, तर हे सगळे घटक अभ्यासायचे आहेत.
त्यामध्ये मग आंतरराष्ट्रीय म्हटलं किंवा राष्ट्रीय म्हटलं तर राजकीय संबंधित जे असतात, त्याचबरोबर भौगोलिक ठिकाणं वगैरे असतात, आर्थिक करार झालेले असतात, योजना आलेल्या असतात, वैज्ञानिकांनी काही शोध लावलेले असतात, विज्ञानाशी संदर्भात काही वेगवेगळे अपडेट आलेले असतील, इस्रोच्या काही घडामोडी असतात. तर हे सगळे तुम्हाला सेक्शन हे कव्हर करावेच लागतात. म्हणजे स्पर्धा परीक्षा करताना एक मोठा चॅलेंजिंग पोर्शन हाच आहे की चालू घडामोडींचा अभ्यास. कारण बाकी तर तुम्ही 1 वर्ष देऊन 6 महिने देऊन सगळा विषय तुम्ही संपवू शकता. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान हे सगळे घटक तुम्ही 6 महिन्यांमध्ये किंवा 8-9 महिन्यांमध्ये सुद्धा सगळे वाचून अगदी व्यवस्थितपणे कंप्लीट करू शकता. पण करंट अफेअर मात्र असं आहे की ज्याचा सिलेबस भरपूर वास्ट आहे आणि तो तुम्हाला दररोज करावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर व्यक्तिविशेष तुम्हाला अभ्यासायचे असतात. महत्त्वाचे चर्चेतले व्यक्ती ज्यांना काही उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार मिळालेला असतो, कुठल्या व्यक्तींचं जर निधन झालंय, त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला एखाद्या ब्रँडसाठी अँबॅसेडर बनवलं जातं, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. महत्त्वाचे दिवस सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात, कारण आयोगाने महत्त्वाच्या दिवसांवरती सुद्धा क्वेश्चन विचारलेत. आता हे सगळं नेमकं तुम्हाला कुठून करायचं आहे, तर याचे सुद्धा सोर्स आहेत. विजन वार्षिकीच्या माध्यमातून मृणाल मॅमनी प्रत्येक सेक्शन हा खूप छानपणे कव्हर केला आहे. जसं की महत्त्वाच्या योजना असतील, लष्करी सराव 2019 मध्ये कुठले कुठले झाले, त्याचबरोबर विज्ञानाशी संदर्भात काही महत्त्वाच्या अपडेट आलेल्या, त्यानंतर महत्त्वाचे विधेयक कोणते कोणते 2019 मध्ये पारित झाले, त्यानंतर महत्त्वाच्या गव्हर्नमेंट योजना, त्यानंतर नियुक्ती कुणाकुणाच्या झाल्या, महत्त्वाची ठिकाणं कुठली चर्चेमध्ये होती, महत्त्वाच्या निधन वार्ता. तर ह्या लेक्चरमधून तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे. हे लेक्चर अगदी मोफतपणे विजन गव्हर्नमेंट जॉबवरती उपलब्ध आहेत. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, यूट्यूबवरती फक्त सर्च करा विजन वार्षिकी, तर तुम्हाला हे सगळेच्या सगळे लेक्चर्स मिळतील. किंवा तुम्ही विजन स्टडी ॲपमध्ये जाऊन डेमो लेक्चर्सच्या माध्यमातून विजन वार्षिकी अगदी मोफतपणे कंप्लीट करू शकता. ठीक आहे. आणि आता एक महत्त्वाचा प्रश्न की राज्यसेवेचे आणि संयुक्त गट बचे पेपर हे जुनेच असणार आहेत का, की नव्याने आयोग पेपर बनवणार आहे? तर मित्रांनो, जे आयोगाने आपल्याला सांगितलं या आधीच्या नोटिफिकेशनमध्ये की सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या 21 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले जे सिक्युरिटी रूम असतात तर त्यांमध्ये ठेवलेले आहेत. आणि ॲक्च्युली ते डेट वाढवण्यासंदर्भाचं ॲप्लिकेशन होतं आणि म्हणूनच आपली एक्झामसुद्धा 21 ऑक्टोबरच्या पूर्वीच घेण्यात येते. तर हे सुद्धा एक त्याला रिझन आहे की जे एक्झाम घेतल्या जातील, जर 13 सप्टेंबरला एक्झाम झालीच तर ती आधीच्याच प्रश्नपत्रिकेवरती होणार आहे. अगदी 99.99% चान्स आहेत की ही परीक्षा आधीच्याच पेपरवरती घेतली जाईल. त्यामुळे तुम्ही फेबपर्यंतच्या घडामोडी अगदी तोंडपाठ ठेवा. त्याची लिंक तुम्ही तुमच्या सब्जेक्टशी सुद्धा करा, कारण सब्जेक्टमध्ये जे क्वेश्चन विचारले जातात तर ते सुद्धा कुठं ना कुठं करंटशी लिंक असतातच. आणि याचा अगदीच पुरावा म्हणूनच आम्ही एक लेक्चर सुद्धा घेतलं होतं, ज्यामध्ये संयुक्त गट बच्या पेपरमध्ये कशा प्रकारे 50 पेक्षा जास्त क्वेश्चन हे कसे करंटशी लिंक होते तर हे आम्ही दाखवलं होतं. तर करंट अफेअरला अगदी लाईटली घेऊ नका, त्याला आपल्या मेन सब्जेक्टशी लिंक करून सुद्धा त्या रिलेटेड अभ्यास करा. ठीक आहे. खरं तर करंट अफेअर हे रेग्युलर करण्याचा विषय, त्याला रेग्युलर आपल्या अभ्यासामध्ये ठेवलं पाहिजे. पण असं पण नको व्हायला की पेपर वाचण्यामध्ये 2-2, 3-3 तास घालवत आहे. ते पण मेथड चुकीचीच आहे. म्हणजे अगदी बॅलन्स मेथडमध्ये तुम्हाला अभ्यास करता यायला पाहिजे. आता राज्यसेवा परीक्षेबद्दलच जर सांगायचं झालं ना तर करंट अफेअर फेबपर्यंत करायचंच आहे. तुम्हाला वेळ आहे म्हणून तुम्ही अगदी मार्च, एप्रिल, मेपर्यंत सुद्धा करून ठेवा. ठीक आहे. तर मला अशी एक अपेक्षा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. तुम्हाला असंच एखाद्या कुठल्या सब्जेक्ट ओरिएंटेड जर माहिती हवी असेल की हा सब्जेक्ट आपण कसा अभ्यासायचा आहे, कोणते कोणते महत्त्वाचे टॉपिक हे राहिलेल्या दिवसांमध्ये करायचे, तर त्याविषयी तुम्हाला कोणत्या सब्जेक्टबद्दल ती माहिती जाणून घ्यायची ते कमेंट करा. त्यानुसार आम्ही त्या सब्जेक्टमधले कोणते पॉईंट करायचे तर त्याविषयी सेशन घेऊन येऊ. ठीक आहे. आणि जाता जाता मी तुम्हाला आठवण करून देतो की विजन स्टडीवरती जे वेगवेगळे कोर्स आहेत तर त्याच्यामध्ये टेस्ट सिरीजचे सुद्धा ॲडमिशन ओपन आहेत. आणि या टेस्ट सिरीज अगदी विषयानुसार आहेत. सध्या प्रॅक्टिस करण्याचे दिवस सुरू होत आहेत, तर म्हणून तुम्ही या विषयानुसार सराव चाचण्यांचा लाभ घेतलाच पाहिजे. यामध्ये 6000 पेक्षा जास्त क्वालिटी क्वेश्चन्स आहेत, ज्यामध्ये 138 वेगवेगळ्या टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि याच्यामध्ये फुल लेंथ टेस्ट सुद्धा इन्क्लूड आहेत. तुम्हाला या टेस्टमध्ये अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत व्यवस्थित प्रॅक्टिस करता येईल, अभ्यास करता येईल. या व्यतिरिक्त आमच्या राज्यसेवा आणि संयुक्त गट ब या कोर्सचे सुद्धा ॲडमिशन ओपन आहेत. तर भेटूत येणार लेक्चरच्या माध्यमातून. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या.
अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.